मौन धारण केल्याने कोणीही विद्वान होत नाही। एखादा मूर्ख मनुष्य, अमूढ मनुष्य जर मौन धारण करत असेल आणि तो स्वतःला जर विद्वान समजत असेल, ज्ञानी समजत असेल किंवा मुनी समजत असेल, तर तो मनुष्य केवळ मौन धारण केल्याने कोणीही मुनी होऊ शकत नाही। प्रज्ञावान मनुष्य, ज्ञानी मनुष्य, पंडित मनुष्य जो सर्व प्रकारच्या पापाला पूर्णपणे नष्ट करत असतो। या लोकामध्ये आपण काय करायला पाहिजे आणि परलोकामध्ये जाण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, अर्थात सर्व प्रकारच्या अकुशल कर्माचा त्याग करून, अकुशल कर्माला नष्ट करून, पापाला नष्ट करून वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी काया वाचा आणि मनाने कुशल कर्म करतो। त्या कर्माच्या द्वारा तो इथे सुद्धा सुखपूर्वक जीवन जगतो आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा सुखपूर्वक जीवन जगत असतो। अशा प्रकारचा पापाला समूळ नष्ट करणारा मनुष्यच मुनी ठरत असतो, ज्ञानी प्रज्ञावान ठरत असतो। आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या सर्व विकारांना नष्ट करून पंडित, ज्ञानी, मुनी बनण्याचा प्रयत्न करावा। नमो बुद्धाय, जय भीम।